विनाशकारकम् वसुदेवसुतदेवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमिश्रमानन्दवल्लभम्। अध्याय 7वा, श्लोक क्रमांक 26। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन। वेद अहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन। आला का पदच्छेद? पदच्छेद कळला का? बघा, अर्जुन काय घ्यायचं अगोदर? अर्जुन, हे अर्जुना, अहम म्हणजे मी, समतीतानी म्हणजे भूतकाळातील, वर्तमानानी च घ्या, च म्हणजे आणि, वर्तमानानी म्हणजे वर्तमान काळातील, च भविष्याणी आणि भविष्य काळातील, भूतानी सर्व भूतांना वेद मी काय करतो? जाणतो। बघा, भगवान काय सांगतात की मी सर्व भूतांना जाणतो, भूतकाळातल्या, होऊन गेलेल्या, सध्या वर्तमान काळात असलेल्या आणि पुढेही जे होणार आहेत, अजून जे जन्मलेच नाहीत, पुढे जन्माला येणार आहेत, त्यांना सुद्धा मी काय करतो? जाणतो। मी सगळ्यांना जाणतो, पण भानगडी आहे मला कुणीच जाणत नाही। काय? मी भूतकाळातल्यांना जाणतो, वर्तमान काळातल्यांना जाणतो, भविष्य काळातल्यांना जाणतो, पण मला कोणी जाणत नाही। बघा, अर्जुन, हे अर्जुना, अहम म्हणजे मी, समतीतानी भूतकाळातील, च वर्तमानानी आणि वर्तमान काळातील, च भविष्याणी आणि भविष्य काळातील, भूतानी सर्व भूतांना वेद मी जाणतो। तू परंतु माम कश्चन न वेद, पण मला कुणीही जाणत नाही, मला कुणीच जाणत नाही। आलं का? अजून एकदा श्लोक सांगतो बघा। अर्जुना, हे अर्जुना, अहम म्हणजे मी, समतीतानी म्हणजे भूतकाळातील, वर्तमानानी वर्तमान काळातील, च भविष्यानी आणि भविष्य काळातील, भूतानी सर्व भूतांना वेद मी जाणतो। तू परंतु माम कश्चन न वेद, पण मला कुणीही जाणत नाही। कळलं का रे? अजून एकदा सांगायचं आहे, पूर्ण एकदा ह्याचा सांगा। एका एका शब्दात सांगितला, आता पूर्ण ह्याचा सांगतो।
बघा अर्जुना अहम समतीतानि च वर्तमानानि च भविष्यानि भूतानि वेद. हे अर्जुना, मी भूतकाळातील आणि वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सर्व भूतांना जाणतो. तू माम कश्चन न वेद, परंतु मला कुणीही जाणत नाही. आलं? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम् सर्गे यान्ति परन्तप. आलं का? बघा आता, परंतप भारत असं घ्यायचं अगोदर. परंतप म्हणजे दुसऱ्याला म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना. भारत हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना. आलं? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन. इच्छा आणि द्वेष या दोघापासून उत्पन्न झालेल्या द्वंद्व मोहेन, द्वंद्व मोहाच्या द्वारा सर्व भूतानी सम्मोहम यांती, सर्व प्रकारची भूत हे मोहाला प्राप्त होतात. इकडे बघा, मागच्या श्लोकात काय सांगितलं की मी सगळ्या भूतांना जाणतो पण मला कोणी जाणत नाही. मग तू सगळ्यांना जाणतो, तुला का बरं कोणी जाणत नाही? देवाला का बरं कोणी जाणत नाही? तर त्याचं उत्तर भगवान सांगतात की इच्छा आणि द्वेष या दोघांचं लव्ह मॅरेज झालं. हे काय झालं? म्हणजे त्यांचं प्रेम झालं आणि त्या दोघांनी लग्न केलं. मग त्या इच्छा द्वेषापासून एक मुलगा निर्माण झाला, त्याचं नाव द्वंद्व मोह. त्याचं नाव काय? द्वंद्व. आणि त्या द्वंद्व मोहाच्या योगानं ही सगळी भूत हे मोहित केली जातात. मोहित केल्यामुळं मग मोहित झालेल्या माणसाला जसं तसं ज्ञान होत नाही, म्हणून ते परमात्म्याला जाणत नाहीत. सगळं जग, सगळे लोक, सगळे भूत मोहाला प्राप्त होतात. कळलं का? बघा, परंतप भारत हे परंतपा, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन. इच्छा आणि द्वेष या दोघापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न झालेल्या द्वंद्व मोहेन, द्वंद्व मोहाकडून सर्व भूतानी, सर्व भूते सम्मोहम यांती. सर्गे अगोदर घ्यायला पाहिजे होतं. सर्गे म्हणजे जन्माच्या वेळेस, उत्पत्तीच्या वेळेस. सम्मोहम यांती, सम्मोहाला काय होतात? प्राप्त होतात. मोह आणि सम उपसर्ग लागला, चांगला मोह, चांगल्या प्रकारे मोहाला प्राप्त होतात. आलं का? अजून एकदा बघा, परंतप भारत हे परंतपा, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना. सर्गे, सर्गे म्हणजे जन्माच्या वेळी, उत्पत्तीच्या वेळीच.
इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या द्वंद्व मोहाकडून सर्व भूतानी सम्मोहम यांती, सर्व भूते ही चांगल्या प्रकारच्या मोहाला काय होतात, प्राप्त होतात. त्यामुळं ते मला जाणत नाहीत, मला भजत बी नाहीत, आहे का नाही. मग आता तुला कोणीच भजत नाही का? भजतात ना. कोण भजतात ते आता सांगतात. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. एषा तू अंतगतम पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः भजन्ते मां दृढव्रताः. आलं का? आलं का? बघा आता तू अगोदर घ्यायचं. तू परंतु येषां पुण्यकर्मणां जनानां पापम अंतगतम. ऐका, ज्यांचं, येषां म्हणजे ज्यांचं, ज्यांचं म्हणजे कोणाचं? पुण्यकर्मणां जनानां, पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचे. पुण्यकर्मणां जनानां, पुण्यकर्मणां पुण्यकर्म करणाऱ्या, जनानां लोकांचं षष्ठी आहे ना. ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचं पापम अंतगतम, पाप काय झालं? अंताला प्राप्त झालं, म्हणजे नष्ट झालं, त्याचा अंत झाला. ज्या आता पुण्यकर्म करणाऱ्याचं पाप नष्ट होईल ना का? पापकर्म करण्याचं पाप नष्ट होणार आहे. जे लोक पुण्य करतात त्यांचंच पाप काय होईल? नष्ट होईल. येषां पुण्यकर्मणां जनानां पापम अंतगतम, ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचं पाप नष्ट झालेलं आहे. मग ते जे पुरुष आहेत, म्हणजे कसे? पुण्यवान असणारे, ज्यांचं पाप नष्ट झालेलं आहे असे ते द्वंद्व मोह निर्मुक्ताः, द्वंद्व मोहापासून मुक्त होऊन, आणि दृढव्रताः, अतिशय दृढव्रताचे होऊन, मां भजन्ते, मग ते मला भजतात. अलग लक्षात? अजून एकदा सांगतो बघा. तो म्हणजे परंतु येषां पुण्यकर्माणां जनानां पापम अंतगतम, ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचं पाप नष्ट झालेलं आहे, ते द्वंद्व मोह निर्मुक्ताः, ते द्वंद्व मोहापासून मुक्त झालेले, दृढव्रताः, अतिशय दृढव्रती असणारे, मां भजन्ते, मला भजता. आलं? आता बघा पुढचा श्लोक. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम्. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम्.
बघा, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तत् विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म च अखिलम. आलं का? बघा आता, ये म्हणजे जे पुरुष, जे पुरुष जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे वृद्धपण, म्हातारपण, आणि मरण म्हणजे मृत्यू, म्हणजे म्हातारपण आणि मृत्यू म्हणजे मरण, या दुःखातून मुक्त होण्यासाठी, म्हातारपणाच्या आणि मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी माम आश्रित्य यतन्ति, माझा आश्रय करून जे प्रयत्न करतात. जे पुरुष म्हातारपणाच्या आणि मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय करून काय करतात? प्रयत्न करतात. मग ते पुरुष, ते म्हणजे कोणते? माझा आश्रय करून दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे, जन्म मरणाच्या, आपलं काय, मरणाच्या आणि म्हातारपणाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे, आणि तेही माझा आश्रय करून प्रयत्न करणारे, असे ते पुरुष. तद्ब्रह्म, ते ब्रह्म जाणतात. तद्ब्रह्म विदुः, ते ब्रह्म जाणतात. अजून काय काय जाणतात? अध्यात्मम कृत्स्नम अध्यात्मम, संपूर्ण अध्यात्माला ते जाणतात. च अखिलम कर्म विदुः, आणि संपूर्ण कर्मालाही ते जाणतात. सांगू अजून एकदा. ये म्हणजे जे पुरुष जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति, जरा आणि मरण याच्यातून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय करून जे प्रयत्न करतात, मग ते म्हणजे ते पुरुष तद्ब्रह्म विदुः, त्या ब्रह्माला जाणतात. अध्यात्मम कर्म विदुः, कृत्स्नम अध्यात्मम विदुः, संपूर्ण अध्यात्माला ते जाणतात. च अखिलम कर्म विदुः, आणि संपूर्ण कर्मालाही ते जाणतात. आलं? साधिभूतादिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. साधिभूतादिदैवम, साधिभूत आदिदैवम असे ते. साधिभूतादिदैवम माम साधियज्ञम च ये विदुः प्रयाणकाले अपि च माम ते विदुः युक्तचेतसः. पदच्छेदाला का? आता बघा, ये म्हणजे जे पुरुष, ये म्हणजे काय? जे पुरुष साधिभूतादिदैवम च साधियज्ञम विदुः, विदुः म्हणजे जाणतात. इकडे बघा, ऐका, जे पुरुष ह्या गोष्टी जाणतात, कोणत्या कोणत्या? इकडे बघा, साधिभूतादिदैवम, साधिभूत म्हणजे आदिभूतासह, साधिभूत म्हणजे काय? आदिभूतासह अधिदैवम, साधिभूतादिदैवम, तिथं अधिदैवम आलं का नाही पुढं? म्हणजे अधिभूत काय आहे ते त्याच्यासह अधिदैव काय आहे याला जाणतात. म्हणजे अधिभूत जाणतात आणि अधिदैव ही जाणतात. च आणि
साधी यज्ञम. काय? साधी यज्ञम. साधी म्हणजे साधी यज्ञ म्हणजे आधी यज्ञासह. साधी यज्ञ म्हणजे काय? आधी यज्ञासह माम विदु, मला जाणतात. ऐका, म्हणजे मलाही जाणायला लागले, माझं स्वरूपही ते भक्त काय करायला लागले? जाणायला लागले. काय काय? आदिभूतासह आदिदैवाला आणि आधियज्ञासह मला जे जाणतात. कळलं का? मग असे ते युक्त चेतसह, असे ते स्थिर चित्ताचे पुरुष प्रयाण काले अपि माम विदुः. प्रयाण काळाच्या वेळी सुद्धा, म्हणजे मृत्यूच्या वेळी सुद्धा, मरत शरीर पडायला लागलेलं आहे अशा वेळी सुद्धा माम विदुः, ते मला जाणतात. एरवी सामान्य लोक मृत्यूच्या वेळेला घाबरून जातात, काही कळत नाही त्यांना. हातपाय वळलेले असतात, मुठी वळलेले असतात, जीभ बाहेर पडते, डोळे पांढरे करतात, अशी भयंकर स्थिती असते मृत्यूच्या वेळेला. पण असे हे पुरुष माझे भक्त मला भजणारे, ते साधीभूतासह अधिदैवाला, म्हणजे आदिभूतासह अधिदैवाला आदियज्ञासह मला जाणतात. आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा, प्रयाण काळाच्या वेळी सुद्धा ते मला जाणतात. कळलं? बघा अजून एकदा श्लोक बघा. हे जे पुरुष साधिभूतादिदैवम, म्हणजे आदिभूतासह आदिदैवाला, च साधी यज्ञ माम विदुः, आणि आधियज्ञासह मला जाणतात, ते युक्त चेतसह, ते स्थिर चित्ताचे पुरुष प्रयाण काले अपि माम विदुः, ते प्रयाण काळाच्या वेळी सुद्धा ते काय करतात? मला जाणतात. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः. ओम तत्सत. ओम तत्सत हे काय? परमात्म्याचे नामनिर्देश आहेत. इति, अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतासु, स्विन संपन्न असणाऱ्या, भगानी संपन्न असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषत्सु, उपनिषदातील, ब्रह्मविद्यायाम, ब्रह्मविद्येतील, योगशास्त्रे, योगशास्त्रातील, श्रीकृष्णार्जुन संवादे, श्रीकृष्णार्जुनाच्या संवादातील, ज्ञान विज्ञान योग, ज्ञान विज्ञान योग नाम, नावाचा सप्तम अध्याय संपूर्ण. सातवा अध्याय काय झाला? पूर्ण झाला. ओम शांती शांती शांती. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.